कालपासून ना Instagramवर, YouTubeवर किंवा Facebookवर सगळीकडे ना एक गोष्ट पाहायला मिळते. ते म्हणजे जे केरळला झालं त्या 1.5 वर्षाच्या मुलाबरोबर आणि UP साईडला आय थिंक जे झालं त्या मुलाबरोबर. तर लोकं एवढी निर्दयी आणि क्रूर कशी होऊ शकतात ना, याचं मला जास्ती आश्चर्य वाटतं. आणि चला बाहेरच्या लोकांचं तर आपण समजू शकतो. पण एक म्हणजे केरळच्या केसमध्ये तर स्वतः आई इन्व्हॉल्व होती. म्हणजे आई अशी कशी काय वागू शकते? एवढी निर्दयी, की आपल्या मुलाला होणारा त्रास तिला काहीच वाटला नाही. त्याचे दोन्ही हात तुटले होते. त्याच्यावर इतक्या गोष्टी होत होत्या, तरीही तिला त्याचं काहीच कसं वाटू शकलं नाही. मला जर माझ्या मुलींना थोडं जरी लागलं ना, तरी मला इतकं कळवळायला होतं, की काय सांगू. त्यामुळे कालपासून ना माझी काहीच करायची इच्छा होत नव्हती. अगदी उदास वाटत होतं. मी बऱ्याचशा वेळेस रडले देखील. आणि त्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण ना Instagram बघायलाच नको. तर मी रात्रीपर्यंत दुपारपासून पाहिलंच नाही. नाहीतर मी सहसा थोडा जरी वेळ मिळाला ना तरी स्क्रोल करत असते. तर म्हटलं कालचा जो दिवस होता मी तो जास्तीत जास्त करून मुलींसोबतच स्पेंड केला. कारण मला खरंच काही मनच करत नव्हतं काही करायचं. की तर ह्या गोष्टी तर ठीक आहेत. कधी-कधी मुलींसोबत काही चुकीचं होतं ना मध्येही अक्षरशः 4-4, 5-5 वर्षाच्या मुलींसोबत, तेव्हा तर मात्र माझ्या पोटातच गोळा येतो. मला मुली झाल्या नाही याचं कधीच वाईट वाटलं नाही, कधीच नाही. पण हो, काळजी नक्कीच वाटते, अजूनही वाटते, की कसं ह्या सगळ्या निष्ठुर आणि क्रूर जगापासून त्यांना प्रोटेक्ट करणार आहे माहिती नाही. त्यामुळं ना आज दिवसभर मी काहीच असं केलं नाही, ना कुठली कामं धड झाली ना काही. फक्त मी मुलींसोबत होते. संध्याकाळी म्हटलं चला जेवायला बनवून घेऊयात, कारण सकाळीही मी काही फार असं बनवलं नव्हतं. रात्रीचं थोडंफार होतं आणि सकाळी भाजी बनवली एवढंच. तर माझ्याकडे ना घरात काही ब्रेड होते, त्याची आज एक्सपायरी डेट होती. म्हटलं चला त्याचंच काहीतरी बनवूयात. तर मी बटाटे उकडून घेतले, कढईत तेल टाकलं, त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, थोडेसे मसाले आणि उकडलेला बटाटा घालून घेतला, मीठ घालून घेतलं, ते छान परतवलं कोथिंबीर घालून, कारण त्याचा कच्चेपणा निघून जाईल म्हणून. आणि मग ते ब्रेडला लावून म्हटलं चला याचे ब्रेड पकोडे बनवून टाकूयात, कारण सँडविच बनवायची तर इच्छा नव्हती. त्यासाठी मी ब्रेड पकोडे बनवायची तयारी केली. अगदी सोपे असतात आणि मी नेहमी नाही बनवत, कारण एवढे खाल्ले जात नाही ते. आधी एकदा कधीतरी बनवले असतील आणि त्याच्यावर राहतात. त्यानंतर बेसनचा गूळ बनवून घेतला आणि ते जे ब्रेडमध्ये सारण भरून जे ब्रेड बनवून ठेवले होते ते त्याच्यात डिप केले आणि तळायला टाकले. तर यावेळेस मी पॅनमध्ये तळते, कढईत नाही. कारण एवढा मोठा ब्रेड जर कढईत तळायला टाकला तर तेल खूप जास्ती लागेल. त्यामुळे मग मी हे यातच पॅनमध्येच तळायला घेतलं. तर दोन्ही साईडला मस्त असं तळून झाल्यावर कट केलं ना, हे काहीसं असं दिसतं आणि खायलाही छान लागतं आणि इझिली बनवून होतं. आम्ही चिंचेच्या चटणीसोबत हे मस्त असं खाल्लं आणि